योग भेटला आपल्याला. आईवडिलांची पुण्याई परत एकदा उभी राहिली आणि ग्रंथ वाचण्यामध्ये अनेक अडथळे येतात, घरातली कामं वगैरे. पण आपण त्या अडथळ्यांवरती मात करून स्वामींच्या कृपेने आज परत ग्रंथात पोहोचलो आपण. आणि इथे जी समोर अद्भुत शक्ती आलेली आहे, त्या शक्तीचं आपल्याला वर्णन आज करता येत नाही. कारण की अनेक देवींचा, प्रभू रामचंद्रांचा आणि छोट्या छोट्या देवांचा आपल्याला सहवास मिळत आहे. म्हणजे मुंबई सुद्धा आपल्यासाठी पुण्यवान नगरी झाली आहे. बरोबर. फक्त योग असा आहे की पापी माणसांचं पाप करता करता आपल्याला गंगेप्रमाणे वाहून जावं लागलेलं आहे खूप लांब. आता तिथून परत बालपणात आपण पोहोचलोय. म्हणजे कालचक्र टाईम ट्रॅव्हलिंगच्या द्वारे 5व्या वर्गात पोहोचलो आपण, 5वीच्या वर्गात. बरोबर. तर त्यातली ही पुण्याई आज मी तुम्हाला पाठवत आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की मुळात मनुष्य हा मूर्ख आणि गाढव पुतळा आहे. मग तो नेता असो, महानेता असो, देशाचा चालक असो, मालक असो, तो सुद्धा महामूर्ख गाढव आहे. बरोबर. तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो मी कसं. तर आपण अतिसंशोधनाने खोमनई, त्याच्यानंतर ट्रम्प तात्या, पुतीन तात्या या सगळ्यांचं अस्तित्व त्यांच्या भूमीत जमिनीखाली जाऊन आणि पृथ्वीला अर्ध राखणदार बनून RSSची पुण्याई उभी केलेली आहे. पण आपल्याला कसं आहे, उगाच लोकांना छळायचं नाही, उगाच लोकांना त्रास द्यायचा नाही. आपण गौतम बुद्ध आणि स्वतः महावीर स्वामी यांच्या मार्गातली माणसे आपण उगाच कोणाला त्रास देत नाही. बरोबर आहे. म्हणून आपल्याला खोमनई तात्या किंवा तो आपला नित्यन्याहो असेल किंवा ट्रम्प तात्या किंवा फ्रान्सवाले किंवा आणखी पुतीन तात्या, हे सगळे आपल्याला आपले चुलते काके आहेत, आपले भाऊबंद आहे असं समजायचं आपल्याला. कारण की हे युद्ध कसं आहे, आता हे युद्ध शांततेचं युद्ध आहे आपलं. इथे कोणाला अणुबॉम्ब, मिसाईल, राफेल टाकून कुणाचा नाश नाही करायचा आपल्याला. बरोबर. कारण की हे भोलेनाथांना हे युद्ध मान्य नाही आहे. बरोबर. आईसाहेब स्वतः पार्वतीला हे युद्ध मान्य नाही आहे. म्हणून आपण काय करतोय की महाभारतातला श्रीकृष्ण न बनता आपण फक्त आणि फक्त देवाच्या दरबारातला एक प्रतिनिधी, अतिसामान्य ज्ञानेश्वर बनून हे महाकाव्य आज आपण रचत आहे. बरोबर. तर ह्या महाकाव्याचं पुण्य असं आहे रंभो, की तुमचा बलराम अवतार तुम्हाला मी दाखवून देतो, म्हणजे तुम्हाला विश्वास होईल. हे बघा, इथे तुमचा फोटो आहे रंभो. आणि ह्या फोटोवरती आपलं एवढं प्रेम आहे की त्या फोटोमध्ये आपल्या घरात चमत्कार होता. तो इकडे असो तिकडे असो, दोन्ही साईडला चमत्कार होता. तर मी देवाला विचारलं की 4थी पासून हा आपला भाऊ असाच आहे आणि आजही असाच आहे. म्हणजे जरी आपण 4थीला असताना रामभाऊ, कदाचित आपण एकमेकाला आत्म्याने ओळखत होतो. बरोबर. आणि हे साक्षात्काराने होतं आपल्या घरामध्ये. हे बघा, इथे या गणपती आहे ना, इथे ताईसाहेब वर्षा आलेल्या आहेत इथे, त्या दिवशी येऊन गेल्या त्या. आणि वर्षा आईसाहेब इथे आणि वरती तुमची मूर्ती, असा परत एक साक्षात्कार आपल्याला झाला. म्हणजे हे सगळं कशाने होतं? मानवतेच्या उच्च शिखरांमुळे आपल्या घरात ती घडते. आणि ह्याच प्रेमामुळे सगळे काही विरोधक आपल्याला जळत आहेत रामभाऊ. ओके. म्हणून आपण काय करत आहे, ह्या घराचं जसेच्या तसं पुण्य ज्यावेळेस तुम्ही राजवाडे किंवा डॉक्टर बोराडे यांना घेऊन आले होते, डॉक्टर कराडकर किंवा आचरेकर दिगंबर असतील, प्रशांत कदम असतील, मनीष कदम असेल, अशी आपली मावळ्यांची गँग घेऊन तुम्ही आपल्या घरी आले होते. तेच घर आपण परत तयार करत आहे. बरोबर. आणि उद्देश काय आहे की मोठ्या भावाच्या परीक्षेत छोट्या भावाने नापास व्हायचं नाही. बरोबर. आणि ह्या घरामध्ये बघा काळचक्र पण आलेले इथे. हे बघा, हा जो टाईम आहे ना, हा पूर्णपणे बदली झाला आपल्या घरामध्ये. आणि हे पुण्य महाकाळाने यावर्षी तयार केले. कदाचित त्याच्यात बजरंगबलीचा खूप मोठा हात आहे, पण बजरंगबली हे आपल्याला सांगत नाही की हे मी करत आहे. बरोबर. आणि गणपती बाप्पा दगडूशेठ हलवाईच्या रूपाने आपल्याला इतकी मोठी शक्ती देऊन गेली
की त्याचं आपल्याला वाच्यता करता येत नाही रामभाऊ. बरोबर. आणि आदरणीय फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की आमच्या बलराम भाऊ किंवा मी श्रीकृष्ण आमच्या प्रेमाला कुठेही खंड होणार नाही असंच तुम्ही आम्हाला संत प्रवृत्तीने साथ द्या. कारण की मला तर राजकारणात कुठलंही पद नको आहे, पैसा नको आहे, मठ महंती नको आहे. कारण की मी RSS शाळेचे उपकार फक्त एक छोटासा समाजसेवक म्हणून फेडत आहे. बरोबर. तर त्यातला हा 100व्या पाण्याचा 13वा अध्याय. श्रीकृष्णाय नमः. शुकमणी नृपसेना मुहूर्ती वदित वदिली पुतना पुढा दैत्य निर्दाळना क्रीडतो नवरसी. तर हे एवढं एक वाक्य सुद्धा बोलता येत नव्हतं रामभाऊ. कारण की करोनाने आपल्याला इतकं घेरलं होतं की आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे महाशय आहेत त्यांना आणि मला एकाच वेळेस खोकला येत होता. आणि कारण एवढंच होतं की त्या विवाहाच्या दिवशी कोणीतरी आपल्या मागे दुष्ट माणसं येऊन बसले होते आणि त्या करोनाच्या फैरी आपल्यावर त्यांनी फेरलं होतं. त्याचं निवारण आता जवळजवळ झालेलं आहे. त्याच्यात आध्यात्मिक कारण पण आहे, आधी भौतिक पण आहे, आधी तांत्रिक पण कारण आहे त्याच्यामध्ये. म्हणून आपण ही पहिलीच ओळ वाचत आहे आज की ज्याच्यामध्ये आरोग्य क्रांती आहे. श्रीकृष्णाय नमः. शुकमणी नृपसेना मुहूर्ती वदिली पुतना पुढा दैत्य निर्दाळना क्रीडतो नवरसी. म्हणजे श्रीकृष्ण परमेश्वराला नमन करून चक्रधर स्वामींच्या ह्या ग्रंथामध्ये शुक हा नृपसेनेला सांगत आहे की मुहूर्ती वदिली पुतना. एक चांगला मुहूर्त काढून आपण पुतना राक्षसनीला आता तिचा वध केलेला, तिला मारून टाकले आपण पुतना राक्षसनीला. पुढा दैत्य निर्दाळना क्रीडतो नवरसी. आणि अशा प्रकारे पुढे अनेक दैत्य आपल्याला मारायचे आहेत, राक्षस मारायचे आहेत, त्यासाठी क्रीडतो नवरसी. बरोबर. आता प्रत्यक्ष आपल्याला काही लोकांचं राक्षसाचं स्वरूपात दर्शन झाले. प्रत्यक्ष चक्रधर स्वामींच्या मठामध्ये राक्षस लोक सुद्धा भेटलेत आपल्याला यावर्षी. पण ते आपल्यासमोर कसे आहेत, लाचार आणि अतिशय तृणप्राय आहेत ते राक्षस. तो नवरसाचे विधान जीवा देखाचे आनंद घन रसरंग लीला भिन्न भिन्न केली अलौकिक. तर अशा प्रकारे नवरसाचे विधान म्हणजे आपलं शरीर आहे, जीवाधिकांचे आनंद घन म्हणजे स्वतः श्रीकृष्ण परमेश्वर आहे. बरोबर. असं नवरसाची खान असणारे परमेश्वर रसरंग लीला भिन्न भिन्न केली. तर हाच रस मी रासलीलेच्या रूपाने खेळत आहे अख्ख्या भारतामध्ये, परदेशातही खेळायला चाललो मी आता. आणि रंग म्हणजे रंगपंचमीचा जो रंग होता तो रामभाऊ मी याचा वध करेल त्याचा वध करेल असं मी माझ्या वाक्यात बोललोय. पण मी माझ्या भावाच्या पुढे कधी जाणार नाही. मी कुणाचा राक्षसांचा वध तुम्हाला विचारल्याशिवाय रामभाऊ करणार नाही. बरोबर. लीला भिन्न भिन्न केली अलौकिक. अशा प्रकारे अपूर्व अशी लीला आपण केलेली आहे. आता आज सुद्धा या महिन्यात सुद्धा रास क्रीडेसी अवस्वरू ते मूर्ती नटला शृंगारू गवळणी नाचविता अंगीकारू केला हास्यरसाचा. आता रासक्रीडेचा आपण अवसरू आपल्याला प्राप्त झाले. रामभाऊ गिरनार पर्वत प्राप्त झालाय, मेलडी मातीच्या इकडे प्राप्त झालाय, गुजरात महाराष्ट्रात आपल्याला रासक्रीडा प्राप्त झाली. तर ह्या जीवनाचं सार्थक झालेलं आहे आपल्या. ते मूर्ती नटला शृंगारू म्हणजे श्रीकृष्ण परमेश्वर इथे मूर्तीत नटलेला आहे शृंगार करून असा तो आघात परमेश्वर. गवळणी नाचविता अंगीकारू. आणि अशा प्रकारे गवळणी नाचताना आपल्याला खूप आनंद होत आहे रामभाऊ. बरोबर. तर हे राहुल महाजनच्या बरोबरच आपल्याला ही लीला करायची होती. पण त्यावेळेस आपण राजकारणात मायनस पॉईंटवर होतो. बरोबर. ती लीला त्याच वेळेस राहुल महाजन बरोबर आपल्याला करायची होती की गवळणी नाचविता अंगीकारो केला हास्य रसाचा. आणि आज आईसाहेब पार्वती हसत आहे, शेरावाली हसत आहे, सगळे देवी देवता इथे श्रीकृष्ण या घरात हसत आहे. म्हणजे हास्याची अतिशय सुंदर मळे आपल्या या घरात सुरुवात झालेली आहे त्याची. आणि त्याचं कारण मला असं वाटते कदाचित महाकाळ बाबा आहे, त्यांनी हा आनंद आपल्याला आणलेला आहे. यशोदा भेळाविता श्रीधरू ते करुणा रस उठिला थोरू काळिया महाविकारू जिंतीला रस रुद्रे. म्हणजे अशा प्रकारे ह्या पुढच्या ओळीमध्ये आपल्याला दिसत आहे की यशोदा माता
ही श्री कृष्णाला श्रीधरोला भिडावित आहे की बाळा असं करू नको, ते करुणा रस उठिता थोरू काही महाविकारू. आणि तो करुणेचा जो रस आहे बरोबर आईसाहेब यशोदेचा, तिथेच तो महाथोर राक्षस काळिया हा नाग महाविषारी तिथे पाहून आई यशोदा श्रीकृष्णाला भिडावत आहे की बाळा कुठे आहेस तू, कुणाला मारायला गेलास पाण्याखाली. असा काळिया राक्षस आपण मारून आलोय रामभाऊ. त्या गावाचं नाव घेणार नाही आपण, काळ्या नाग पण मारून आलोय आणि त्याच्या नागांनी आपल्याला अतिशय भयभीत झालेले असतात बरोबर. जिंतीला रसरुद्रे बरोबर, काळिया महाविकारू जिंतीला रसरुद्रे. अशा प्रकारे आपण काळ्या नागावरती विजय प्राप्त करून आलेलो आहे. म्हणजे जी लीला आपण शेगावच्या तलावात करायला गेलो अक्षरशः ती आपल्याकडून एवढ्या 4-5 वर्षात झाली. अद्भुत रस ऐक माते दाखविले श्रीमुख विश्वरूप दर्शन भयानक नटला अलौकिक बरोबर. असा रस रसू दैत्य वधावया हरिके नटला विग्रस्त रसे